श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडवा हा दिवस मराठी महिन्यातील पहिला सण म्हणून साजरा केला जातो. गुढीपाडव्याला विशेष असं महत्त्व दिलं गेलेलं आहे. यामागे काही कथा देखील आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशीच ब्रह्मदेवाने ब्रह्मांडाची निर्मिती करण्याची सुरुवात ही केली होती. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विजयाचे प्रतीक म्हणून सुद्धा महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा हा साजरा केला जातो. तसेच गुढीपाडवा वाईटावर चांगल्याची मात म्हणून आपण साजरा करत असतो. तर पहा, जेव्हा राम, सीता आणि लक्ष्मण हे अयोध्यात परतले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी प्रत्येकाने घरोघरी ही गुढी उभारली होती आणि ह्या गुढी उभारून त्यांचं स्वागत केलं होतं. घराच्या वर गुढी उभारल्याने जी नकारात्मक शक्ती आहे तर ती दूर होते आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही निर्माण होते. आणि या दिवसापासूनच वसंत ऋतूंची सुरुवात होते आणि ह्या दिवसापासूनच मराठी नवीन वर्षाला सुरुवात होते. गुढीपाडवा सणाला देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. या दिवशी गुढीची पूजा करून वेगवेगळे उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच पहा, आपल्याला अतिशय प्रभावशाली आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उपाय सांगतो. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला अशी ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू जर आपण उद्या गुढीपाडव्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपल्या जीवनातील जे काही संकट आहे, अडचणी आहे, दोष आहे, नकारात्मकता आहे, करणीबाधा असेल, शत्रुबाधा असेल, ही सर्व नष्ट होऊन जाते आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होते. आपल्या कठीणातील कठीण ज्या इच्छा आहेत तर त्यासुद्धा पूर्ण होतात. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, जर आपल्याला कुणी काही करणीबाधा केलेली असेल किंवा आपल्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता असेल तर पहा, आपल्यामध्ये जर भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता जर असेल तर आपण एखाद्या व्यक्तीवर चिडचिडपणा करत असतो किंवा मग आपल्याला शत्रुबाधा लागलेली असेल. ही शत्रुबाधा गुपितसुद्धा असू शकते किंवा मग कधीकधी आपल्या घरातले देखील आपले शत्रू असतात, परंतु तोंडावर गोड बोलतात आणि मागे आपल्याला नावं ठेवतात आणि असे काही शत्रू देखील असू शकतात. आपले कुठलेही काम होऊ नये यासाठी ते प्रयत्न करत असतील आणि नेहमी आपलं वाईटच व्हावं असा तो प्रयत्न करत असेल तर हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे. तसेच आपल्या घराला जर काही पितृदोष लागलेला असेल तो दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. त्याचबरोबर आपल्या कुंडलीमधला राहू, केतू हा ग्रह जर मजबूत नसतील तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जर आपल्याला शनीचा त्रास असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आपली महत्त्वाची कामे पूर्ण होत नाही. आपल्याला कोणतेही काम करायला गेलो तर त्यामध्ये यश प्राप्त होत नाही. आपल्याकडे पैसा टिकत नाही आणि माणूस जो आहे ना तो वारंवार चिडचिड करतो आणि यामुळे पहा, राहू केतूचा प्रभाव हा आपल्यावरती पडत असतो आणि यामुळे आपल्याला भरपूर अशा समस्या ज्या आहेत त्यांना सामोरे जावे लागते. आणि हा जो गुढीपाडवा आहे ना तो मंगळवारी आलेला आहे. त्यामुळे या दिवशी भगवान हनुमानांची आपण पूजा करत असतो. त्यामुळे हा दिवस अतिशय प्रभावशाली आहे आणि आपल्याला काही वस्तू ज्या आहेत तर त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. तर पहा, सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे गंगाजल. तर पहा, 1 चम्मचभर आपल्याला गंगाजल अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद. तर पहा, या दिवशी आपण भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करत असतो. त्यामुळे या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंना प्रिय असणारी हळद जी आहे ना ती आपल्याला चिमूटभर ह्या पाण्यामध्ये टाकायची आहे. जे भगवान श्री हरिविष्णू आहेत ना ते आपल्यावरती प्रसन्न होतात, त्याचबरोबर माता लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न होतात.
हळद अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे पहा आपल्यामधली जी नकारात्मकता आहे ती दूर होते आणि व्यक्तीच्या जर काही दोष लागलेले असतील ते सुद्धा दूर होतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट या दिवशी आपल्याला टाकायची आहे ती म्हणजे कडुलिंबाचा पाला. तर पहा आपले काही आपल्याला त्वचाची काही रोग असतील ते सुद्धा दूर करण्यासाठी हा कडुलिंबाचा पाला अतिशय महत्त्वाचा मानला जातो. आणि या दिवसापासून पहा जे कडुलिंबाचा पाला आहे त्याला मोहोर फुटलेला असतो आणि त्यामुळे पहा आपल्याला असा हा पाला जो आहे तर तो अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. त्याचबरोबर चिमूटभर काळे तीळ जे आहेत ना ते आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. काळे तीळ टाकल्यामुळं आपला जो पितृदोष आहे तो नष्ट होऊन जातो आणि त्याचबरोबर आपल्यावरती पितृ हे प्रसन्न देखील होतात. त्याचबरोबर बघा या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर खडे मीठ जे आहे ना ते टाकायचं आहे. हे खडे मीठ जर अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे, आपल्या स्वतःमध्ये जी नकारात्मकता आहे ती सर्व नष्ट होऊन जाते आणि आपलं शरीर हे शुद्ध होऊन जातं. त्यामुळे आपल्याला अशा ह्या वस्तू टाकून अंघोळ करायची. तर पहा जर तुमच्याकडे यापैकी एखादी वस्तू नसेल तर काही हरकत नाही. गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र टाकू शकता आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अगदी पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्य ह्या उपायाने तुम्हाला भेटणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला जे काही नकारात्मकता आहे, तुमच्यामध्ये काही शत्रुबाधा असेल किंवा मग तुम्हाला कुणी करणीबाधा केलेली असेल, वाईट शक्ती असतील तर ह्या सर्व नष्ट होऊन जातील आणि आपल्या घराची मुलांची खूप सारी प्रगती होईल आणि तुमच्या ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहेत त्या देखील अगदी पूर्ण होतील. तर पहा बरेच जण म्हणतात की उपाय केल्याने काहीही फायदा होत नाही. तर पहा हा उपाय करताना तुम्ही अगदी नियमपूर्वक करत चला. कारण अंघोळीच्या पाण्यामध्ये जेव्हा आपण ह्या वस्तू टाकतो त्यावेळेस आपण अंघोळ करतो तर डायरेक्ट आपण गुडघ्यावर पाणी टाकतो किंवा मग डोक्यावर पाणी घेतो. तर असं आपल्याला करायचं नाही. तर पहिला मग भरून घ्यायचा आहे, उजव्या खांद्यावरती टाकायचा आहे. दुसरा मग भरून घ्यायचा डाव्या खांद्यावरती टाकायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत किंवा मग जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करत आपल्याला अंघोळ करायचे आहे. अशा पद्धतीने अंघोळ केली तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे दोष हे लागत नाही. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.